पप्पा काय करता तिथे? बाजूला माझे हे काम करू दे. मी काय म्हणतोय ते काम नंतर करता येईल. जरा गावात फेर फटका मारा चालला होता, जरा 200 द्या ना. हा पैसे? हा अरे धंदा कर काहीतरी, कमव इकडे पैसे मागायला येतोय. तुम्ही कशाला आहे? तुम्ही आहे ना काम करायला. अरे तू काय नुसतं गावातच बोळी झालाय का? मग फक्त द्या 200 माग रुपये द्या. सरक, थोडा माग सरक. 100 तरी द्या. तोला टाकीन मी भर माग सरक. तुम्हाला हा मला मग तू काय पप्पा तुम्ही बी चेष्टा करता राव. दांबून बोलायचंय, माझ्याजवळ येऊ नको. मग गावात दिसता बॉम्ब मारी तुझं काही राहणार शेतीतलं काही येतं का नाही तुला थोडंफार काही? आणि ते पैसे मागवतो नेहमी. करता येईल शेतीत कवा करता येईल? कवा करणार तू? अरे तो पार वय चाललंय होऊन तरी आपला नुसतं पैसे मागवतो. पप्पा गुडघे आहे का बाई नीट राहिले आता? काम कर काम. 100 तरी द्या. रुपये भेटणार नाही. देत रुपये नाही. थोडा लस नको घे काय मग. आणि कान फडा आणि मग दुसरं काय का मग आपल्या घरात? हा हे फवाराचं हा त्यातलं औषध पितो का? आजचा मुलगा जन्माला घालून वास्तव झालाय आता. हा होय. हो अवघड झालं लई. लय अवघड का? हा लय अवघड म्हणजे लय. अहो बाप्पा द्या 200 पेट्रोलला. पैसे नाही माझ्याकडे. पैसे काय करतो तू? ऐकत जा ना थोडाफार. मला तू आता तू करी इथून लई जाते तू. पळणार तू इथून जा ना. एका परत इथून जरा देऊन राहिलाय मला इथं काय नसताना जाऊ. अरे तू जायला मला ना इतका पंचायती झाली का बस. अरे गावातले राडी माग आले तुझ्यामुळे आले. तर मी काम करतो थोडं वावरात जाऊन, मग द्या का पैसे? ते नंतर बघतो. अरे तुम्ही तू जाय आराम तू जा ना एका परत इथून. वाईट कोण सोडे या पोरांनी मला. या वयात आता हे काम करायचं माझ्यात का मागं लागतो. पैसे द्या कुठून पैसे आणू मी? अरे यांनी पार वाईट कोण सोडलंय मला. आज काय पप्पानी पैसे दिले नाही गाड्यानं. आता काय करतो, दारे बिरे धरतो म्हणजे 200 रुपये तरी देते पेट्रोलला. गाडी थेंबभर पेट्रोल नाही. मोटर चालू करतो आणि पाणी देतो 100चा. नाही तर थोडं जात घर सोडून जात असं कधी यायचं नाही. यायला केली गो मोटर चालू एकदाची. पाणी आता खाली कुठं जातोय बघावं लागेल. कांद्याचं भरणं करायचं आज. एवढं का व्हायचं माझ्या पण कोणाचा वाजत काय ना? मक्याचा काय फोन आला? हॅलो अरे बोल ना मक्या. काय म्हणतो? गावात ये. अरे माग काम चालू इकडे. मी आता मोटर चालू केली. मला कांद्याचं भरणं करायचंय. पप्पाने मला भरणं करा सांगितलंय. काय गाडीत पेट्रोलला पैसे द्यायला काहीच व्हायना. मला जर काम केलं तरी पैसे देईल. तू खर्च करतो खरंच का काय? अरे पण पाणी आता मोटर चालू केली सगळं वावरात जाऊ दे. अरे तू म्हातारा हाणीन मला. पप्पाला टेन्शन आहे भाऊ. जाऊन देऊ का? जाऊ दे वावराच्या बाहेर तरी कुठं पाणी जाणार. आलो येतो लगेच. हा नको काळजी करू. आलो ते आपल्या ठेपे येतो दररोजच्या अड्ड्यावर. आज जोडीदार लय खर्च करेल. मै निकला लडकी पटाने को. सच्या इकडे काय काय आलं? ते माझ्या माऊस बहिणीची पोरीची छेड काढली तो. नाही मी नाही येतो. कोण होतं मग? गावात किती का पोर आहे सारखे तू कर हे रस्त्याने अजिबात जायचं नाही. डांबरी रस्ता आहे ह्यो. डांबरी रस्ता आहे पण माझ्या घरापासून जातो ह्यो. पण मग जा तुझ्या वडिलांच्या तोंडाकडे बघा तुम्ही. आमचे जुने संबंध आहेत. एवढं टुकारवाणी हिंडू राहिलाय. मी नसन दुसरं कोणी असं. मी लय शांत परत जर तू या रस्त्याने दिसला तर तू टंगडे काढून हातात देईन. ठीक आहे. मी ते दुसरं असं ते मला दुसरे जोडदार आहेत ना ते भामटे तेच असतील. नाही तूच आहे. तुझंच नाव सांगितलं. सच्या तुझंच नाव आहे ना. आज गावात किती कसाचे आहेत राव मेजर? नाही तुझंच सांगितलं. तूच टुकार आहे गावात. नाही आज थोडे मी लय जर परत तर तू दिसला या रस्त्याने तर माझं इतकं वाईट नाही. समजलं का? रस्त्यात जावं तर लागेल ना. रस्त्याने टिकून तुम्हाला रस्ता दिलेला आहे. डांबरी रस्ता राव. डांबरी रस्ता आहे. माझ्या घरापासून आहे. नाही जाऊन द्यायचं तुला. नाही अजिबात नाही. जेन छेडलं त्याला नका जाऊन देऊ ना. मला कम कोणी छेडलं मग? मला माहिती तुझं नाव कसं काय घेतलं? तुझं नाव घेतलं होतं. नाही राव मेजर तुम्ही मला जाऊन देताय. मी गरीब दिसतो ना. परत माझ्या घराकडे दिसला नाही पाहिजे. नाही तर चलतोय बापाकडे घेऊन जातो. नाही बापाकडे नका जाऊ. चाल. आणि मी रस्त्याने येणार नाही. आणि माझ्या जोडदाराला सांगू त्याच्या घराकडे जाऊ नका. बघ बर का? नाही बघ नाही तर चल लगेच. माझ्या बापाकडे चुकून बी जाऊ नका. आणि मी येणारच नाही तुमच्या घराकडे. आणि माझ्या जोडदाराला चालू परत जर दिसला तर टंगडे मोडीन मी. तोय नको लग्न करायचं मला अजून. एवढ्या वेळेस जाऊन देतो तुला आता. ठीक आहे जाऊ का? कुठपर्यंत आलाय? दम दिला गाड्या आज मेजरनी. पण तरी आपली काय खोड काय मोडणार आहेत काय? हा ठीक आहे. मी तर थांबले. लवकर ये. हायला गावात कोण नवीन पाखरू आले गाड्या? गावात नवीन आहे काय? हा मी नवीनच आहे. नवीनच आहे.
बट तुम्ही कोण? मी गावात इथलाच आहे. हा ठीक आहे ना मग. कुठं चालले? दादा तुझा काय प्रॉब्लेम आहे? दादा दादा नाही, माझं नाव सच्चा आहे. हा ते काय बी असू दे. कुठं? गावातून मी आहे ना एखादं नवीन पाखरू आलं ना तर जाऊन देत नाही मी. हे बघ हा तू कुणी काय असे ना, मला काय करायचं? तू मला असं अरे पण ओळख तर झाली पाहिजे ना. मला नाही करायची ओळख. गावात घुसल्या पहिली ओळख माझ्या संग करावं लागते, मग पुढची ओळख असते. कोणाच्या घरी जायचं काय करायचं ते मला सांगायचं. असं का? हा मॅडम तुम्ही कोणाचे झाले ते तरी सांगा ना. तुला का सांगू मी? अहो पण सांगा. काय फालतू हो ऐका ना, कुठून आल्या? आबळातून. हा बरं तुम्ही विमानाने आल्या काय? मग माझ्या डोक्यावरून विमान चाललं, कुठं उतरलं ते? तुझ्या डोक्यावर फालतू दिसतंय ऐका ना. ना. हे बघ तुला आता मी प्रेमाने सांगू राहिले, इज्जतीत माझा रस्ता सोडण्यात आलाय, धिंगाणा करीन मी. ऐका ना, तुम्ही लयच भारी दिसता राव. हा ते माहिती मला. केसामध्ये गजरा, फुलतन गजऱ्यावर नजरा, ह्या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. आवडलं का? हे बघ हा तू तिकडे आहे ना. किती सर दिवस बरं. राहणार आता? अरे तुझा माझा काय संबंध? पागल आहे का रे तू? अरे पण मला आवडतात तुम्ही. मी आत्ताच आले तुझ्या गावात हा. आणि मला माहित असं ना या गावामध्ये अशी लोक आहेत तर मी आलीच नसती. मोबाईल नंबर द्या ना. हे बघ तुला मी ना इज्जतीत सांगू राहिले, तुम्हाला नादी नको लागू. माझं कसर आमच्या गावात आमचं कसर. मग तू स्वतःला काय शहाणा खाली समजतो पण. काय? तुम्हाला ओळखतो का मी कोणी? कोण आहे? मुलगी आहे मी. मग आंबा दिसते ना. मग तुझ्याकडे डोळे फुटले, तुला दिसत नाही? मुलीची छेडकाट तुझ्या घरात आहे बहीण नाही काय? तू मी आहे ना, मी- पागल आहे का रे? काय भारी मारलं राव. असं मऊ हात आहे तुमचा. अजून काय खाना ना. काय बाई, एखादा पोरगा आहे ज्याला मी मारते तो असा पागलपणा करते खुशाल म्हणतो काय हो, म्हणत. ऐका ना, मी काय म्हणतोय, तुझा प्रॉब्लेम काय रे? माझा प्रॉब्लेम लय मोठा प्रॉब्लेम आहे. तुझ्या घरात आहे बहीण नाही तुला? आहे बहीण आहे, पण त्या कामाला गेल्यात आणि मला बायकोच नाही. अरे मग तुला बायको नाहीये ना, तुझ्या घरच्यांना सांगते लग्न लावून देतील. असं गावच्या पुरीत छेडणं बरोबर आहे का? पागल. लय भारी हात लागला परत एकदा. तू लांब राहा माझ्यापासून. हा ना आज घे. हॅलो कोणाला बोलावलं? हा येता ना तुम्ही? अहो या ना लवकर, हा जो मुलगा आहे ना माझी छेड काढून राहिलंय. हा नाही तुम्ही लवकर या पहिले. हा कोण आहे? थांब तुला कळल कोण आहे. आणि तू रे मला एक सांग, तुझ्या गावात एखादा नवीन पाहुणा आला, तुम्ही असं त्यांना हे करता का? मग काय वाईट बोललो? चांगलंच बोला ना. चांगलं बोलला. तुझं लग्न नाही झालं, माझं लग्न नाही झालं. हे बघ तुझी लय ना भारी, लय तेवढी भारी लागतंय मला. तुझी ना तेवढी लायकी नाही बरं का. असं धड व्हायला लागलं हात ते लावल्यावर. मी तर कोणी दिसत पण नाही तुमच्या गावात. कुत्रा सोडून तर कोणीच नाही रे. तर नाही मी आहे ना. हे बघ तू आता माझ्यापासून लांब राहायचं काय घेणार आहे? हा थोडं बस एवढं. पागल साला मी पागल दिसतो का? बिंडोक. अयो. हे बघ हा. तू ना लय मार खाशी ना. मी ओढली तर तू माझ्या अंगाला हात कसं लावू शकतो? हा तुम्ही अंगाला हात कसं अरे लावू भारी शकतो रे? वाटतं, बोला. पागल कोण करतं? तुला काय सांगितलं होतं? बरं झालं तुम्ही आले. पत्ता विचारत होते काय मला. सांगितलं? काय पत्ता विचारित होते? हा? अहो कसला हा? खोट काय पत्ता बोलतोय. विचारित होते? हा? तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं तुला? हा? ऐका ना काय सांगितलं काका. होतं? हा? अहो केव्हाची माझी छेड काढतोय, मला म्हणतोय मला घरी आई आहे बहीण आहे, फक्त नाही का बायकोच नाहीये. तुला मावशी काय सांगितलं होतं मी? हा? सांगितलं होतं ना. मग पण ते आहे ना. हा? काय सांगितलं होतं? मी म्हणलं कोणाच्या घरी जायचं काय सांगितलं होतं रे? हा? चांगलं तुडवा त्याला, चांगलं तुडवा. तो केस करतो आता. नको केस नको. केस करतो तो. नको, नको. पहिले तू आणि- तुझ्या बापाकडे आणि चल. काय रे हा चल. स्वतःला काय शाना चल, तुझ्या समज- बापाकडे ऐका चल. ना हा. तो मला काय म्हणे नाही का, मला तुम्ही नाही का लय आवडता म्हणे. मी त्याला असं गचन तुम्हाला म्हणतो लय भारी भारी वाटतंय म्हणे. का रे? हा? हा? अहो, तसं नाही म्हणलं मी. मग हा? मारा त्याला चांगलं मारा. तू घरी भेट मला आता. अयो, अयो. हा? अहो, विचार नाही नाही. जाऊ द्या काका, गेला तो चल पोरी आपण ये ना त्याच्यावर केसच करू. आता लगेच. हा लगेच जाऊ. चल. अहो पण मी काय म्हणते, हा. आधी घरी जाऊन मी लय दमले हो. नाही पहिली केस करायची त्याच्यावर. तो अशाच गावातल्या पोरी छेडीत राहतो. हा ना मग चला हा, मग. चला केस करू. हो तुमच्या त्या किडीवर आहे ना आज मी केस द्यायला चाललोय. त्याने आहे ना आमच्या घरी पाहुणे आली होती, मेवणीची मुलगी. बर त्यांनी छेड काढली तिची. त्याच्यामुळे तुम्हाला सांगून आहे ना आता पोलीस कंप्लेंट द्यायला चाललोय. पूर्ण गतच घालवली माझी. पण असं करू नका. आपण 2 मिनिट मी काय करतो आता, मला बी- त्याचं लय झालंय गावामध्ये. जरा ते- खेळच मांडलाय. ऐकून घ्या, मला बरं ते कानावर आलं. आता आपण एक करू आता, मला तुम्ही केस बीस ना करू आता. मी कधी त्या सरपंचांना बोलून घेऊ आपण थोडस, कारण की त्याशिवाय पर्याय नाही. ते मला बी जरा घाणा ते पोरग लयच जरा वात्रट झालंय. मी पार कदरून गेलोय. ते सरपंचाशिवाय ते नीट होणार नाही आता. नाही त्याला गावाच्या बाहेर तडीपारच करायचंय. आता अहो, मी ते- पोलीस केस द्यायला जाणार आहे. अहो 2 मिनिट थांबा. ते सरपंचाला बोलून घेतो मी. म्हटलं तो फोन करू का त्यांना?
तर याच्यालाच ते पाहते येणार होते माझ्याकडे आता माझ्या काम होतं आता येणारच होते. राम राम राम. कशाला मला फोन केला सकाळी पण? अहो काय हो आता मला काही तर राहू का मी दुसरे गाव सोडून गेलो जवळ झाले मला बी आता काय झालं? काय लय अवघड झाले आता मी मतदार आहेत माझे. अहो गाव यांचे- सोडून गेल्यावर मला कोण मतदान करील? काय आता तुम्हाला दुसरे लोक सांगतात मी सांगून अहो सांगून गेलो माझ्या आमच्या घरी पाहुणे आली होती यांच्या त्या टवाळखोरांनी हा. तिची छेड काढली गावात नवीन मुलगी बघितल्यानंतर आणि त्याच्या लय लई तक्रारी आहेत त्या पोरीच्या. आता काय करू बरं नेमकं तुम्ही सांगा मला नाही मला मी खरं सांगू का? काय मला नाही असं आता वाटतं, इथून मी आता तुमचं- जाऊ का इथून एवढं सांगा बघत म्हणजे पोरांनी काही करून द्यायचं आणि तुम्ही जाऊ का? म्हणजे मग आता त्याला तुम्ही कोण नीट जरा नाही तर त्याला त्याला काहीतरी करा राव मी मी एकच सांगू का? सरळ पोरीला घेऊन जा आणि पोलीस कंप्लेंट द्या बरं का. आणि मग मी बघतो पुढं काय करायचं ते. त्याला जर मग हे बापाचं प्रेम आहे पण त्याला समजून नाही सांगितलं बापाने कित्येक वेळा बापालाही त्रास देतोय मला यांनी सांगितलं नुसतं येतो आणि बापाकडून पैसे घेतो आणि टुकारगिरी करतोय. पाणी चालू आहे वावरात तुम्ही अजिबात तुम्ही पाणी एकदा नाही. त्याला एकदा समजून सांगा ना खडसून बरं, त्याला का? बरं, ठीक आहे मी त्याला तुमच्या हाताने एकदा नीट करा ना. काय भाऊ मी तर कदर रोबा आता त्या पोराला सरपंच तुम्ही करा भाऊ काही तर नाही तुम्ही जातो इथून हे बघा काय तो होतं बारका का? वाला. का रे किती जणांची पोरीची छेडछाड करतो. अहो नाही मी विचारत होतो फक्त ते जर केलं तर बापाच्या जीवाला काय वाटेल? बापालाच जामीनदार कोणतरी आणावं लागेल. फक्त चौकशी करत होतो. बापालाच जामीनदार शोधून आणावं दुसऱ्या कोणाला बाहेर जायला यायची. चव घातली रे भाऊ या वयामध्ये बर का तू कमवून बापाला जीव लावायला पाहिजे तर बापाकडून अरे पैसे माझे हे घेतो. पाय हलून राहिले तर तू काय करून राहिलाय नाही, आता नाही करायचं. काय नाही करीत? मला वाटलं नवीन आहे मला कुठं नाही सरपंचाला ना गावातून तडीपार करा. नाही आपण कोणतरी कोण आपलं हे केलं का कंप्लेंट दिली का मग त्यानंतर पोलीस बघून घेतील काय? complaint जाऊ दे तुम्ही एक काम करा मुलीला घ्या जाऊ दे मरू दे मी पण थकलोय अशी पोरं काही बरेच जण सुधारले बरं का आता कामाधंद्याला जायला नाही नाही सुधारण्यासारखं नाहीये हे काम. नाही ना नाही तुम्ही एक काम करा मुलीला घेऊन जा पोलीस कंप्लेंट द्या आणि मग मी आहे नाही पुढं. नाही, आता नाही आता नाही जाऊ दे असं काही. तसंच करा जाऊ हो, दे नाही, मरू दे. नाही, नुसतं एवढं नाही, चुकलं, नाही सांगा म्हणतं. त्यांना एवढं बरं का? बोलावं ना. सांगायसारखे गंमत जेठुली भाऊ तो. बापल्यासारखं नुसतं नाही नाही म्हणतं जा पोरीला घेऊन नाही, जा नाही. करा सरपंच, कंप्लेंट एवढं वेळ सांग. नाही त्यांच्या पाय माझ्याकडून आता काही मी काहीच करीत नाही परत नाही असं मी करायचं. काहीच करीत नाही आता. वेळेस नक्की ना हा, हा, पुरी छेडछाड काढणार नाही कधीच नाही परत दारू पिणार नाही, नाही कधीच नाही. गावात टुकार सारखं फिरणार नाही, नाही अजिबात नाही. कामधंदा करशील हा मळ्यात काम करशील हा. आई वडिलांना जीव लावशील त्यांना आता कामच करून देत नाही आता. नक्की ना हा. बघ बर का हा. आणि जर कानावर जर आलं तर मी मध्यस्थी पडणार नाही नाही पुढं नाही होणार. मी मेजरला सांगतो या वेळेस जाऊ द्या हा. बर का मेजरला फोन करून सांगतो नाही ते आता सांगितलंय त्यांना ते गेलेत हा चालते नक्की का हा. ते गॉगल बिगल असे नाही वापरायचे आलं का लक्षात नाही. ते गॉगल शेतीत काम कर लावा आणि जरा हे तुम्ही आता घरी कपडे जाता गुंड्या नाही बिड्या अरे शेती आहे तुम्हाला चालू आता, शेती चालू बिती कर जाय पळ पळ वावरात, पळ. हट. जरा लहानपणीचे ना तो ओला बांबू असतो ना तो कसा पिळवला तसा पिळतो तुम्ही त्याला वळणच नाही काय चांगलं करता आता ते कोणतं एक असल्यामुळं मला वीस वर्ष म्हणलं जाऊ द्या मरू द्या म्हणलं आईचं बुद्ध ते लाडाने झालं नाही येड आलं का लक्षात त्याला- बायको देत कोणी लग्न केलं का अहो, तुम्ही काय त्याचं? मस्त अजून मस्त त्याला पाहिलं सोयरी कच येत नाही ना कशी आले का? काही ना टोकारपणा केल्यावर अवघड झालं हा? अवघड झालं हे पोरग अजिबात ऐकत त्याच्यामुळेच बर का लोक आहे ना 4 ठिकाणी चौकशी करून मग मुली देतात तशी देतच नाही ते ना बघा लागलं आता वावरात काम आता करायला. लागलं जखमा ते बघा लागलं काँग्रेस तुमच्या उपटायला. सामने करील आता तो तिकडे तुम्ही गेल्यानंतर साच्या, नाही नाही आता काम करतो मी आता. हा याला 2-4 गाय घेऊ द्या सोडू द्या आणि कुठेतरी मग सोयरी बघू चांगला वागला तुला सोयरी बघा हा नक्की का बघ बर का हा, ठीक आहे नाही तर तुम्ही गेले की लगेच पैसे मागायला येईल माझ्याकडे त्या मेजरला रुपया नाही मागत. रुपया मागायचा नाही हा आलं का लक्षात आवले कतर यांनी मला असं ना पार कतरून सोडलं पार ते मेजरला सांगतो कंप्लेंट बिप्लेट देऊ नका तेवढं सांगा फक्त. लोकांचे लय झंझटी आलेत माझ्याकडे आता पण मला तुमच्याकडे सगळं माहिती तुमच्याकडे येईना कसं लय मला तक्रारी आल्या माझ्याकडे याच्या पण आणि मला आणि आणखी ते 2 पुकार आहेत बर का त्यांच्याकडे बघतो तू त्यांचे संघ सोडून नादी द्यायची नाही लागणार आता. नाही ना नाही चालेल जाऊ दे आता नाही म्हणतो पहा चला, बुवा येऊ का मग मी हा तुम्ही या आता मी बी येतो चालेल काय तुम्ही येऊ अवघड. नका याच्याकडे लक्ष द्या काम करून घ्या याच्याकडून नाही नाही, आता इथं बसून आता टिकोरच घेतो याच्या मागे हा, टिकोरं घ्या. हल्ल्याच्या वर राहतच नाही मी हा. आता चांगला वागला तर पोरगी तरी मिळत हा 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 जाऊ का मग हा थोडस लक्ष घाली जा आमच्याकडे सरपंच आले म्हणून बरं झालं नाही तर जेलमध्ये गेला असता आता हा किडा अरे यांनी फार गोंधळ केला रे भाऊ